मी सुरेश ठोंबरे. आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज मी तुम्हाला कोकणी भेळ कशी बनवणार ते सांगणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं तुमच्याकडे शेअर करतो. सर्व साहित्य आपण सगळं कापून घेतलेलं आहे. तर आता आपण कोकणी भेळ कशी बनवतात ते आपण बघूया. आपल्याला भेळ बनवायची आहे, पण त्याच्या अगोदरच ते पिल्लू भेळ खायला बसलेले आहेत. तर आता बनवायला चालू करूया. कुरकुरे घेतलेले आहेत. कुरकुरे आता आपण कापून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण कांदा टाकूया. कांदा जास्त झालेला आहे, थोडा ठेवतो परत. त्यानंतर आपण टमाटर टाकूया. कैरी टाकलेली आहे, ती कैरी पण टाकतो. थोडी मिरची पण टाकायची. आता हे पूर्ण त्याला मिळून घेऊया. त्याच्यावर आता आपण लिंबू करूया. भेळ पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यावर लिंबू करूया. लिंबू पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला बघूया. टाकूया. भेळ तयार झालेली आहे. झाली आहे. 2 मिनिटं थांबा, तुम्हाला घेतो. आला. आता आपली ही कोकणी भेळ तयार झालेली आहे. हे आता मी शेअर करतोय. भेळ कशी झाली? भक्ती भेळ कशी झाली? भेळ कशी झाली? म्हणजे चांगली झालेली आहे. आता मी पण टेस्ट करून बघतो. मी पण घेतलेली आहे.
हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. सबस्क्राईब